षटक क्रमांक पहिल्यामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज तयार झाले हार्दिक म्हात्रे यांना आपण बघत आहोत. आघाडीच्या बॅटर निशान म्हात्रे आणि त्यासहित शैलू अर्थात शैलेशला आपण पाहत आहोत. नॉन स्ट्राईक एंडवरती आणि स्ट्राईक एंडवरती निशान ललितजी भोईर पंचांचा इशारा आला. मात्र सुरुवात दोन्ही टीमला शुभेच्छा देऊयात. बेस्ट ऑफ लक आजच्या दिवसातील सेमीफायनलचा मॅच पाहूया. 3 मॅच मध्ये लगातार पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला. या चौथ्या मॅच मध्ये तो षटकाराचा विक्रम पुन्हा एकदा निशांच्या बॅटमधून येईल का? मॅचला सुरुवात पहिला बॉल, पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा. इथे अपील चांगल्या पद्धतीची होती परंतु ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता आणि अगदी हेच पाहत असताना पाय थोडासा बाहेर राहिला. लेग बायचा इशारा या ठिकाणी आलाय. इम्पॅक्ट लाईन मध्ये नव्हता. आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू पाहायला मिळाला आणि त्याच केल्याचा पहिल्या बॉलवरती इथे लेग बायच्या स्वरूपात धाव पाहायला मिळेल. हे मॅच रफ अँड टफ पाहायला मिळेल कारण की दोन्ही संघ बलाढ्य आणि दोन्ही संघ मातबर या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. फुलेलींचा बॉल थोडीशी फ्लाईट दिली, गती कमी केली. या बॉलला ओळखू नाही शकले. चाललंय सर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. खूप चांगल्या पद्धतीचा बॉल मैदानाच्या आतमध्ये हार्दिक म्हात्रेच्या अगदी माध्यमातून हाताळण्यात आलाय डॉट बॉल. चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये आता सुरू झाले. पहिला बॉल लेगबाईच्या स्वरूपात धाव आली एक. त्यानंतर हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही टीम मध्ये चांगले फलंदाज आहेत, तेवढेच चांगले गोलंदाज आणि तेवढेच चांगले क्षेत्ररक्षक. खूप चांगला बॉल ओव्हर पिच लॉफ केल्या बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शैलूच्या बॅटमधून हार्दिक म्हात्रेच्या विरोधात तिसऱ्या बॉलवरती केले आक्रमण. बॉल सीमा पार, षटकार. मध्ये 6 धावा. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचंच मनपूर्वक हार्दिक स्वागत. 4 बॉलचा खेळ नुकता कंप्लीट झाला आणि 4 बॉलच्या समाप्तीनंतर एनएम चॅम्पियन्स टीमची धावसंख्या धाफडकावर जाऊन पोहोचते 13च्या घरामध्ये. 13 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेले. खूप चांगल्या पद्धतीचे बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना इथे फटका चांगला आहे. लगातार 3 बॉल आणि 3 षटकार. एनएम चॅम्पियन्सला तीच सुरुवात झालेली आहे. हार्दिकच्या विरोधात ठिकाणी धावा बनवल्यात 19 धावा. एवढा पडल्यानंतर बाहेर निघणारा बॉल इथे हार्दिकने देखील कमबॅक केले परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये लेट पण थेट आलाय डॉट बॉल. 5 बॉलच्या समाप्तीनंतर अगदी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धाफडकावरती लागल्या गेल्यात 19च्या घरामध्ये. खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं गेलं तर जबरदस्त कामगिरी एनएम चॅम्पियन्स या संघाच्या माध्यमातून राहिली गेली. गोलंदाजी थोडीशी भरकटली गेली हार्दिकच्या माध्यमातून परंतु जबरदस्त या ठिकाणी बॅटिंग पाहायला मिळाली. शैलूच्या बॅटमधून 5 बॉलमध्ये 18 धावा आल्या. निशांनी एक बॉल खेळला गेला परंतु त्यावरती 1 धाव ही लेगबाईच्या स्वरूपात येत असताना आपल्याला पाहायला मिळाली. प्रत्येक बॉल गणित धावा बनतायत. एक महत्त्वाची शेवटचा बॉल जरूर या ठिकाणी डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळालाय. चला 4 ओव्हरचा मॅच आहे त्याच कारण जास्तचा वेळ खर्च करू नका. मी विनंती करतोय सानेगुरुजी स्पोर्ट जुचंद्र या टीमला. षटक क्रमांक 2 मध्ये आता आमंत्रित केले गोलंदाजी
मार्क वरती गोलंदाज मला वाटतं विघ्नेशला या ठिकाणी आमंत्रित केलं जाईल. षटक क्रमांक 2 मध्ये आता गोलंदाजीच्या मार्कवरती विघ्नेश यांना पुढे आणले गेले. आता विघ्नेशला आत्मविश्वास दाखवलाय कारण की दर्पण देखील होते एक अनुभवी गोलंदाज, परंतु इथे दर्पणने विश्वास दाखवलाय, सनी देखील आहेत, परंतु दोन्ही गोलंदाजांनी विश्वास विघ्नेशवरती दाखवलेला आहे. कारण की माहिती आहे एखादी विकेट आली मॅचमध्ये पलटवार टीम साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र संघ करू शकतो. त्या विकेटच्या आता शोधामध्ये गोलंदाज विघ्नेश आलेत. धावा फटकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर लागल्या गेल्यात. 19 प्रथम बॅटिंग करत असताना NM चॅम्पियन्स. पहिला बॉल अखूट टप्प्याचा पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती बॉल सीमारेषे पार निशान मात्रेच्या बॅटमधून उत्तुंग षटकार. आजच्या दिवसात निशान मात्रेने कडक बॅटिंग केले. प्रत्येक मॅच मध्ये प्रभावी कामगिरी त्याच्या बॅटमधून धावा पाहायला मिळाल्या. गेल्याही मॅच मध्ये त्यांनी अगदी जर पाहिलं गेलं तर संघाला वेगवान धावा बनवून दिले. याही मॅच मध्ये आता सुरुवात केली त्याने षटकार आणिच ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल सोडून दिला गेला. व्हाईट बॉलचा इशारा पंचाच्या माध्यमातून घोषित करण्यात आला. एक धाव अवंताच्या स्वरूपात प्राप्त केली जाईल. या एकेरी धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 10 फटकावर जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती 26 धावा 26 रन्स ऑन दिस स्कोर कार्ड. याही वेळेला फटका खेळला गेलाय. उंची जास्त गाठली आणि लांबी देखील तेवढीच गाठलेला बॉल सीमारेषा पलीकडे निशान मात्रेचा वार नाही जाणार खाली. याही बॉलवरती षटकार. खेळीला पूर्णविराम. चांगला बॉल पाहायला मिळाला, परंतु शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस ओपन केला आणि या बॉलवरती एक सिंगल येईल. एकेरी धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफळकावरती 33च्या घरामध्ये 33 रन्स ऑन द स्कोर कार्ड. विघ्नेशला आपण बघतायत थोडासा मागड राहिला परंतु विकेट मिळवून दिली. उल्लेख केला होता विकेटच्या शोधामध्ये कुठेतरी विघ्नेश आले. पहिल्या 2 बॉलवरती अगदी धावा खर्च झाल्या 3 बॉलवरती. त्यानंतर इथे कमबॅक केलं होतं परंतु शैलू थांबण्याचं नाव घेणार नाही आहे. शैलूला तुम्ही फुलटॉस बॉल टाकू शकत नाही आहे. जर शैलूला फुलटॉस बॉल टाकला तो मैदानाच्या बाहेरच जाईल. शैलूच्या बॅटमधून आणखीन एक षटकार.
थँक्यू रिझर्व वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती 39 झालेले आहेत. पहिल्या षटकात गोलंदाजाने अगदी 19 खर्च केला होता. या षटकामध्ये आतापर्यंत 20 खर्च झालेत. तर शेवटचा अंतिम बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी राहील. याही वेळेला फटका खेळलाय. वा काय फटका खेळलाय. जबरदस्त टायमिंग साधलं गेलं आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. शैलू ऑन फायर. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. अगदी 3 ओव्हरचा स्कोर 2च ओव्हरमध्ये ठोकून टाकलाय. 45 धावा धाफटकावरती लागल्या आहेत. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये NM चॅम्पियन्स. एकी असणं फार महत्वाची गोष्ट असते आणि खरं तर निशाणा उडल्यानंतर जबाबदारी शैलूने मैदानाच्या आतमध्ये घेतले. 7 बॉलमध्ये 30 धावा शैलूच्या बॅटमधून पाहायला मिळतात. पाहूयात पुन्हा एकदा शैलूच्या बॅटमधून अर्धशतक पाहायला मिळेल का हे देखील पाहणं महत्वाचं राहील. षटक क्रमांक 3 मध्ये दर्पण म्हात्रे. पहिलाच बॉल पाहिलं निहाळलं. बाकीचं काम पंचांवरती सोपवलं गेलं. थोडासा कॉपस्टिकचा बाहेरचा बॉल होता. पंच ललितजी भोईर. पंडित सरांचा इशारा येतोय. हा बॉल असेल वाईट. एक्स्ट्रा स्वरूपात धाव पाहायला मिळेल. आता कमबॅक इथे करावं लागेल दर्पणला. ज्या गोलंदाजीसाठी दर्पणची ओळख नेहमी राहिले ॲज अ विकेट टेकर, कमीत कमी धावा षटकामध्ये खर्च करतोय, ती गोलंदाजी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. परंतु निखिल आज त्याचा दिवस आहे. त्याला कोणीही रोखू शकत नाही. निखिलने बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिला बॉल वाईटचा आला आणि त्यानंतर षटकार पाहायला मिळतोय. 6 धावा. षटकाराच्या मदतीने 52 धावा फटकावरती लागल्या गेल्या 50+. याही वेळेला जसा आला तसाच पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. निखिल खन्ना इज बॅक आणि काय बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटमधून सलग 2 बॉलवरती 2 सिक्सर या मॅच मध्ये आलेत दर्पण म्हात्रेच्या विरोधात. मॅच मध्ये लगातार 3 बॉल 3 षटकार मारण्याचा विक्रम फलंदाज निखिलच्या नावावरती राहिलाय. असो आम्हाला आमच्या संघासाठी धाबा बनवायच्या आहेत. दर्पण म्हात्रे या गोलंदाजाने आतापर्यंत 3 बॉलमध्ये 19 धावा मोजलेल्या आहेत. 64 धावा धाफटकावरती पाहायला मिळतात. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 64 रन्स ऑन दी स्कोर का टीम NM चॅम्पियन्स. खूप चांगली बॅटिंग. निखिल आजच्या दिवसामध्ये प्रभावित अशी कामगिरी त्याने केले. 7 त्याला चांगली मिळाली आणि त्याच करण्याचा आत्मविश्वास त्याला देखील. फुलटोस आहे ऑन साइडला टर्न केले. आता लॉंग लेगला क्षेत्ररक्षक डीप बाकवस पर लेगचे पोहोचतील. एकदा प्राप्त केल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय आणि 2 धावे इथे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केलेल्या आहेत आणि पंचांचा इशारा नो बॉलचा देखील आलाय. 2+1 अवंतराच्या स्वरूपात 3 धावा पाहायला मिळत आहेत.
3 बॉल मध्ये 22 धावा, थोडंसं खर्चिक षटक राहिले हे. फ्रीचा अगदी बॉल असणार आहे. 67 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, 67 धावा धावफटकावरती पाहायला मिळतात. मॅचचं समीकरण जर पाहिले गेले तर आता इथून देखील पहिल्या डावातील बऱ्याच चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. फ्रीचा बॉल, दर्पण तयार. निखिलसाठी पाहिलं, निहाळलं, ऑफस्टिकच्या बराच बाहेर निघणारा बॉल होता, तो बॉल सोडून दिला गेला. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल आलाय. फ्री हिट कंटिन्यू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते 68. 68 धावा धावफटकावरती लागल्या गेल्या आहेत. का बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रत्येक खेळाडूवरती प्रेशर आहे. पडल्यानंतर वेग चांगला आहे, वेग चांगला आहे, नियंत्रण चांगला आहे. ज्या गोलंदाजीसाठी ओळख राहिली आहे दर्पणच्या, आता ती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तिखट मारा पाहायला मिळाला. पडल्यानंतर चाललाय सर विकेट किपर प्रणयच्या हातामध्ये डॉट बॉल. 4 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. धावा धावफटकावरती 68 धावा. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एनएम चॅम्पियन्स. षटक क्रमांक 3 आपण बघताय. स्ट्राईक एंड वरती निखिल. ऑप्टिकच्या बाहेर शफल झाला, ऑन साइडला खेचलाय बॉल, खेचून मारलाय बॉल सीमारेषा पलीकडे. आज एनएम चॅम्पियन्स सामन्याचं नाव घेत नाहीये. प्रत्येक बॉल गडी चौकार षटकार, चौकार षटकार आणि निखिलच्या बॅट मधून या 6 धावा. सर्वाधिक मोठ्या धावांचा पाठलाग देखील केलाय आणि या स्पर्धेतील सर्व उत्कृष्ट, सर्व उत्तम धावसंख्या देखील बनवलेली आहे. आतापर्यंत 74 धावा धावफटकावरती लागलेल्या आहेत. क्या बात आहे, जबरदस्त कामगिरी. 7 बॉल मध्ये 30 वरती शैलू पोहोचलेत. निखिल 7 बॉल मध्ये 27-20 वरती पोहोचलेले आहेत. 5 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. षटक क्रमांक 3 आपण बघता. शेवटचा बॉल, 74 धावा धावफटकावरती लागल्या गेल्या आहेत. पुढचा बॉल, पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती थोडस जर पाहिले तर दडपण आहे दर्पण वरती, कारण की 5 बॉल मध्ये 29 धावा खर्च केल्यात. कमी वेळा आपण पाहत असतो दर्पणला असे षटक हाताळत असताना. शेवटचा बॉल, बॅटची अगदी टॉपेज लागले. क्षेत्ररक्षक आहेत, मागे निघून झाली बॉल. 2 क्षेत्ररक्षकाला बीट करत असताना आता डीप थर्डमॅनला बॉल ट्रॅव्हल झालाय. अगदी डीप थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक फाईन लेगला पोहोचलेत आणि या बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावरती 2 धावा प्राप्त केलेल्या आहेत. अशा रीतीने 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना एनएम चॅम्पियन्स या संघाची धावसंख्या धावफटकावरती 76 धावा. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 76 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. एनएम चॅम्पियन्स. घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक. कमरेवरती गेलेत, काहींच्या डोक्यावरती आलेत, कारण की प्रतिस्पर्धी संघाचे गोलंदाज इथे संधीच देत नाहीयेत. याही वेळेला शैलू, वा काय फटका खेळलाय. ओव्हर पिच बॉल वरती आक्रमण केलंय, बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या षटकाराच्या मदतीने धावा धावफटकावरती लागल्या गेल्या आहेत. तब्बळ आणि तब्बळ
थँक्यू डीजे. धावा धाफटकावरती लागल्या. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 88 धावा धाफटकावरती पाहायला मिळतात. 42 धावा धाफटकावरती वैयक्तिक शैलूच्या बॅटमधून 9 बॉलमध्ये. क्या बात आहे शैलू, अर्धशतक पुन्हा एकदा साजरे केलं जाईल का? ओहो, यावेळेला लेग स्टिक वरती हाताळलेला बॉल फाईन लेगला खेळलाय खरा आणि बॉल इकडे निघून जाईल सीमा रेषा पलीकडे. शैलूच्या बॅटमधून आणखीन एक दमखम दाखवणारा हा दर्जेदार चौकार. थँक्यू डीजे. काय बॅटिंग करतोय शैलू. 10 बॉलमध्ये 46 धावा. या मैदानावरती कमीत कमी बॉलमध्ये आता अर्धशतक साजरा केलं जाईल का? 4 मॅचेस मध्ये अगदी 100 धावा कंप्लीट केल्यात. क्या बात आहे. शैलूसाठी टाळ्या वाजवाय. स्पर्धेतील पहिला फलंदाज ठरलाय ज्याने 100 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला ओढ लागली आता अर्धशतकाची. होईल का? फटका इथे हवेत खेळला गेला. मिस्टॅमिक स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक डिब्बाक्वस कवलेकचे पोस्टिल बॉल पर्यंत. दुसरे धावेचा प्रयत्न. शैलू धावतायत, थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. या केल्या जातील 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती. शैलूच्या बॅटमधून आतापर्यंत या मॅच मध्ये 11 बॉल मध्ये 48 धावा, 7 षटकार, 1 चौकार. त्यामध्ये जर पाहिलं तर स्ट्राईक रेट जबरदस्त 400 अगदी पाहिजे तर 36.36 चा स्ट्राईक रेट पाहायला मिळतोय. आणि काय बॅटिंग केलं. 102 धावा या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आता शैलूला जर पाहिले गेले तर या डावामध्ये इथून देखील 2 धावेंचं लक्ष असेल. फटका इथे खेळलाय. वा, शैलू बॅट चहू बाजूने आज फिरवायची आहे. अगदी जर पाहिलं गेलं तर जबरदस्त कामगिरी शैलूने केले. अर्धशतक पुन्हा एकदा एका स्पर्धेमध्ये 2 वेळा. अगदी जर पाहिलं गेलं तर अर्धशतक करणं सोपं काम नाहीये, परंतु इथे ते करून दाखवलेलं आहे. शैलूने आज मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घातलाय. त्याने त्याचं अर्धशतक कंप्लीट केले आणि संघाचं 100 धावा देखील कंप्लीट झालेल्या आहेत. एनएम चॅम्पियन्स या नावाची चर्चा आता संपूर्ण सीझन मध्ये इथून केली जाईल. 12 बॉल मध्ये 54 धावा. काय बॅटिंग सुरू आहे. शैलूच्या बॅटमधून जबरदस्त धावसंख्या उभारले. ऑन साइडला खेळला गेला. शेवटचा बॉल आहे या डावातील. टर्न केलाय क्षेत्ररक्षक हार्दिक येतील बॉल पर्यंत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद, परंतु काय बॅटिंग गेली जबरदस्त. शैलू आता ऑन स्क्रीन दिसतीलच. प्रत्येक प्रेक्षक जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून पाहत असतील, जे ऑन स्क्रीन हे आपण पाहत आहोत. शैलूला ज्याच्या बॅटमधून आजच्या दिवसात 2 अर्धशतक साजरी केली गेली. टोटल या टीम वर्क तेवढं चांगलं पाहायला मिळालं. शैलूचं कौतुक करावं तितकं कमी. निखिल याचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. त्याने चांगली साथ दिली आणि या स्पर्धेमध्ये दुहेरी अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं. यापूर्वी मॅच मध्ये अर्धशतक आणि या लगेचच दुसऱ्या मॅच मध्ये अर्धशतक पाहायला मिळालंय. या मैदानावरती आता हा रेकॉर्ड सातत्यानं प्रत्येकाच्या कानापर्यंत पोहोचला जाईल. जबरदस्त बॅटिंग. शैलूची बॅटिंग आवडली असे प्रत्येकाने टाळ्या वाजवा. जबरदस्त बॅटिंग, क्लास. का बॅटिंग गेले. प्रतिस्पर्धी संघाला अगदी मुभास दिलेली नाहीये. निशांत देखील आज खुश असतील. काय संघ बांधलाय. निशांतचं कौतुक करावं लागेल, कारण की नौका संघ घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेत आणि त्यानंतर जबरदस्त कामगिरी त्यांच्या संपूर्ण संघाच्या माध्यमातून. सुरुवात निशांतने चांगली केली. अगदी 4 बॉलमध्ये 12 धावा. त्याची विकेट गेली कॅचच्या स्वरूपात. त्यानंतर शैलू आणि निखिलने जबरदस्त डावाला साकारले गेले. शैलूच्या बॅटमधून 13 बॉलमध्ये 55 धावा आणि अगदी निखिलच्या बॅटमधून 8 बॉलमध्ये 29 धावा. गोलंदाजीचा थोडंसं अटॅक कमी प्रमाणात पाहायला मिळालं. हार्दिकचं पहिलं षटक राहिलं 18 धावेंचं, त्यामध्ये त्याला विकेट नाही मिळाली. इकॉनॉमिकल 18चं ते षटक पाहायला मिळालं. विघ्नेशचा आपण बघितलं, विचार केला तर 1 षटक ज्याने हाताळलं, 26 धावा त्याने खर्च केल्या आणि 1 विकेट त्याला मिळाली. परंतु दर्पण अपेक्षा ज्याच्याकडून फार मोठ्या होत्या त्याच्या बॅटमधून अगदी जर पाहिलं तर या डावात आता धावा यायला पाहिजेत. 31 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. 24 बॉल करायच्यात, 102 धावा. चला फिल्डिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरा. 101 धावा बनल्या धावफटकावरती आणि 102 धावेंचं लक्ष आता घेऊन मैदानाच्या आतमध्ये एन एम चॅम्पियन संघ उतरला गेला. चला आघाडीच्या बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातील आणि ज्या वेळेला
दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. अक्षयजी साठम यांचा आवाज ऐकूया. तत्पूर्वी घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक. मॅच संपला नाहीये. इथे कोणतीही धावसंख्या सेफ नाहीये. पहिल्या बॉल पासूनच सुरुवात करायची आणि ते पहिल्याच बॉल वरती केले भव्य स्वागत. पहिला षटकार. पहिल्याच बॉल वरती इरादे स्पष्ट. षटकार आलाय दर्पणच्या बॅट मधून. काय बॅटिंग केलंय शैलूने. तुफानी इनिंग. जबरदस्त बॅटिंग. 2 हाफ सेंचुरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याच्या नावावर. हो आडव्या बॅटने केला. फिल्डर आहे. कॅच सुटलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सध्याच्या घडीला कंप्लीट. 25चा रिक्वायर रन रेट आहे. म्हणजे प्रत्येक ओव्हर मध्ये 4 6 मारायच्या आहेत. वेलकम सुहास दादा. भरपूर दिवसाने या ठिकाणी ते दिसत आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत. सुहास दादा आपलं हार्दिक स्वागत आहे. बावीस बॉल 94ची गरज. हो यावेळी मात्र बॉल बीट होतोय. आज एनएम चॅम्पियन ज्या पद्धतीने खेळले ना, इतक्या दिवसातला सर्वाधिक सुंदर खेळ त्यांनी आज दाखवलाय. निशान मात्रे चाललाय. त्यानंतर निखिल भोईर खन्ना इज बॅक. शैलू शैलू आयलू जबरदस्त बॅटिंग. आता फक्त बाउंड्री वरती डील करायचे. चौकार षटकारच हव्यात. रन आहेत टोटल 4 बॉल 9 धावा. अप्रतिमाचा दिवस जर पाहिला तर सुंदर खेळ. NC अंतर्गत आणि NM चॅम्पियन वर्सेस साने गुरुजी सेमीफायनलचा मॅच आहे. साने गुरुजी सहज हार मानणार नाही या मॅच मध्ये. ऑफस्टमच्या बाहेर वाईट बॉल. वाईड लाईन क्रॉस केली. 10 रन. शुभम म्हात्रे आज फॉर्म मध्ये आहे. दर्पण म्हात्रे फॉर्म मध्ये आहे आणि इथून टार्गेट जर अचीव करायचं आहे
तर शुभमची बॅट देखील बोलणं फार महत्वाचं आहे. काही शुभम षटकार ठोकेल या मॅच मध्ये. हो, हेलिकॉप्टर फटका, एक कव्हरच्या वरून उडवलेला फटका, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. स्ट्रगलिंग होती आणि सध्या 2च धावा. रनिंग बिटवीन द विकेट देखील फास्ट ठेवावी लागेल शुभम आणि दर्पण या दोन बॅटरला. साने गुरुजीची स्पर्धा आणि ही स्पर्धा गाजवायची तर 102 धावा चेस करायच्यात. पल्ला मोठा आहे, काम देखील मोठं करावं लागेल. ओ, यावेळी पाहिलं तर बाउन्सर, वाईड बॉलचा सिग्नल. वाईडने धावपळक जर पाहिलं 13 धावा. दोन प्रकारचे चेंडू आपण बघतो. एक तर फुल्लर लेंथ वरून बॉल उडला ना तर 1 बाउंड दिला जातो आणि बॅक ऑफ लेंथ वरून जर पाहिलं ना बघा, अर्ध्या क्रीज वरती बॉल होता आणि हा वाईड बॉल आहे. डेफिनेटली चांगला डिसिजन. बॅक ऑफ दी लेंथ वरून बॉल उडाला आणि तिथून वाईड बॉलचा सिग्नल. 5 बॉल 13 धावा. आता हा बॉल पाहिला तर सोडून दिला, रायझिंग डिलिव्हरी. अशा प्रकारचा बॉल तुम्हाला बाउन्सर दिला जाणार नाही. 13 रन 1 ओव्हर. मध्ये तर शैलू जबरदस्त मॅन इन फॉर्म आणि त्याच्या नावाची चर्चा, त्याच्या नावाचा बोलबाला, त्याच्या नावाची दहशत या NCA मध्ये, या साने गुरुजी चषकामध्ये आपण पाहिली. दर्पण म्हात्रे आज षटकारांची आतिषबाजी करायची आहे आणि एखादा अनोखा रेकॉर्ड ब्रेक त्यालाही करावे लागेल. 18 बॉल 89 पाहिजे आहेत. NCA मध्ये आणि मला वाटते या ग्राउंड वरती सर्वाधिक हाय स्कोर NM चॅम्पियनचा. 100हून अधिक धावा झाल्या नव्हत्या 4 ओव्हरच्या फॉर्मॅटमध्ये आणि तो अनोखा रेकॉर्ड आहे. NCA मध्ये पहिल्यांदा 100 रन बनल्यात. अवैध बॉल, विकेट जाण्याची दाट शक्यता आणि फिल्डर त्या ठिकाणी आलाय. शैलू त्याने हा कॅच कॅरी केलाय. विकेट. गुरुजीचा शैलू NM चॅम्पियनच्या शैलू सारखी बॅटिंग करेल का? सुरुवातीपासून जर पाहिलं तर आज निशान मात्रेची बॅट बोलली. भरपूर दिवसानंतर जबरदस्त प्रदर्शन. प्रत्येक मॅच मध्ये निशानने षटकार ठोकलाय आणि प्रत्येक मॅच मध्ये निखिल खन्ना इज बॅक. 3 षटकार तिन्ही मॅच मध्ये त्याने ठोकल्यात. सलग 3 वेळा 3 षटकार ठोकण्याचा विक्रम त्याच्या नावावर. शैलूच्या बॅटमधून धावा आल्या आणि पूर्णपणे डॉमिनेट केले असंच म्हणावं लागेल. आता विकेटवर विकेट जात आहेत. शैलेश आला आणि शैलेश 0 घेऊन परत गेला. विकेट डाऊन.
कॅच आला होता पण तो वाऱ्याच्या झोतामध्येच येतोय एका टप्प्याने चौकार. सतरा, 2 विकेट 3 बॉल, रिक्वायर रन रेट 34चा झालाय म्हणजेच 5 षटकार आणि 1 चौकार. प्रत्येक ओव्हरमध्ये या धावा करायच्या आहेत. जबरदस्त आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र आयोजित साने गुरुजी चषक सेमी फायनलचा मॅच जिंकेल तो फायनल मध्ये येईल. 102चं टार्गेट सेट. 15 बॉल 85ची गरज. वाईड बॉल. टीमची धावसंख्या वाईडच्या स्वरूपात पुढे येते. टोटल धावा 18. पंधरा 84 ची गरज. प्रणयमध्ये क्षमता आहे मोठे पटके खेळण्याची परंतु इथे पाय पकडलेत. यॉर्कर लेनचा सातत्याने मारा. पॉइंटला बॉल खेळला 1 रन. 14 बॉल 83 ची गरज. शांततेचं वातावरण सध्या साने गुरुजीच्या खेम्यामध्ये परंतु जबरदस्त साने गुरुजी टीम देखील खेळला ही स्पर्धा. चौदा बॉल 83 ची गरज. आता मात्र या क्षणाला असं वाटते की अंदाज चुकलाय. वारा थांबलाय की काय. शुभमच्या बॅट मधून मोठा फटका आला नाही. गेलाय विकेट. शुभम मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. संधी मिळाली कल्पेशला. दत्ताली संघामधून नेहमी ॲज अ फिल्डर म्हणून पाहिलाय. साने गुरुजी टीम मधून आता बॅटर म्हणून त्याची निवड केली. 13 बॉल 83 पाहिजेत. 13 बॉल 13 षटकार आले ना तरी मॅच मात्र जिंकू शकत नाही. म्हणजे आता आपण म्हणू शकतो की वन साइड मॅच. परंतु जाता जाता आपल्या नावावर अनेक रेकॉर्ड करायचे असतील तर आज कल्पेश बघूया किती सिक्सर ठोकेल. ओ यावेळी यॉर्कर लेंथ अप्रतिम बॉल. रवी महतो JPL मध्ये कदाचित रवीवरती देखील बोली लागेल. यॉर्कर टाकण्याची सातत्याने त्यांनी प्रॅक्टिस केले आणि इथे 1 रन. 12 बॉल 82 ची गरज. 12-82. थँक्यू. चला बॉलर लवकर या. बॉल द्यायचा जुना. 12 बॉल 82. शैलू बॉलिंग मार्क वरती आलाय. 250 ज्याच्या नावावर आहे आणि सध्या टॉप रँकिंगचा स्कोरर आहे. म्हणजे त्यांनी 100हून अधिक धावा केल्यात टोटल या स्पर्धेमध्ये. निशान शैलू आणि खन्ना बॅटिंगच्या रेसमध्ये यांची चर्चा केली. शैलू आज जिथे बघावं तिथे तुझं राज्य आहे. सध्या कॅच उडाला होता. ओमकार त्या ठिकाणी होता. जजमेंट चुकला ओमकारचा. फिल्डिंग मध्ये थोडासा जजमेंट चुकलाय भरपूर ओमकार भाऊ. 11 बॉल शिल्लक.
हितेश पाटील यांचं आगमन झालंय, त्यांचं करूया हार्दिक स्वागत. सकाळी आले आणि आता संध्याकाळी त्यांना पाहतोय. मॅच एकतर्फा झालाय. 10 बॉल. बघूया जाता जाता एखादा सिग्नल प्रणय देईल का साने गुरुजी टीमला, त्याचं प्रमोशन तो करेल का. रेड ग्रीन की येल्लो, बघूया कोणता सिग्नल देईल प्रणय. सध्या त्या प्रकारचे फटकेबाजी होत नाहीये. 4 ओव्हरचा मॅच केला आणि 4 ओव्हरचा मॅच सध्या साने गुरुजीच्या अंगलट आलाय. आकाशची इच्छा होती 4 ओव्हरचा मॅच, चांगलं आयोजन आहे तर चांगली स्पर्धा व्हावी अंतिम मॅच, परंतु 4 ओव्हर मध्ये सर्वात आधी टॉस जिंकला ना, तो फार महत्वाचा होता. निशानने टॉस जिंकला आणि बॅटिंगचा निर्णय घेतला. लेट पण थेट सिक्सर प्रणयच्या बॅटमधून. कॅप्टन्सी मी म्हणेन. एकतर सुरुवातीला स्वतःला प्रमोट केलं, स्वतःने बिंदास्त बॅटिंग केली आणि आज निखिलला देखील सांगितलं की तू देखील बिंदास बॅटिंग कर. म्हणजे मागील 4-5 स्पर्धांमध्ये जी रणनीती चुकत होती ना, तिथे कधी शैलू मिडल ऑर्डर, कधी पाहिलं तर खन्ना 5 विकेट गेल्यानंतर येत होता. आज 1 डाऊन बरोबर बॅटिंग लाईनअप ऑर्डर. अजून एक बॅक टू बॅक 2 इन अ रॉ सिग्नल दिलाय प्रणयने साने गुरुजी टीमला. सिक्सर. बॉल शैलूच्या अगेन्स्ट. पहिल्या बॉलवरती कॅच उडाला, तो कॅच कॅरी झाला नाही आणि आता घुटना टेकून घुटना टेक सिक्सर देख प्रणय मात्रेच्या बॅटमधून. 3 बॉल 3 वार 3 षटकार. आणि JTC लाईव्हचं देखील जबरदस्त लाईव्ह कव्हरेज. JTC लाईव्ह जुचंद्र टेनिस क्रिकेट.in भरपूर प्रगती केले, चांगली क्लिअरिटी आणि आता प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांनाही आपण पाहतोय जबरदस्त लाईव्ह कव्हरेज. 5 बॉल पाहिजे आहेत 63. दयाशंकर याही गोलंदाजाचा विचार JPL मध्ये केला जाईल. सध्या 2 मॅच जबरदस्त गोलंदाजी त्यांनी केले. या मॅच मध्ये फिल्डर दुरून आला आणि पहा काय प्रेझेन्स ऑफ माइंड. अशा पद्धतीचा एफर्ट्स हव्यात. शेवटपर्यंत जर ऊर्जा दाखवाल ना, तर ऑटोमॅटिकली ती पॉझिटिव्हिटी तुमच्या बाजूने येते. म्हणून काही जर पाहिले लेझी एफर्ट्स पाहिलेत. 4 बॉल औपचारिकता शिल्लक. प्रणय 3 ठोकलेत. वाईट बॉल. प्रणयला 6 बॉल 6 सिक्सर ठोकण्याचा रेकॉर्ड आहे. काय तो रेकॉर्ड ब्रेक करेल आता. 3 मारले सलग तर 6 मध्ये 6 त्याच्याही नावावर होतील. पुन्हा एकदा वाईट बॉल. 4 बॉल शिल्लक. 4 बॉल मध्ये 59 पाहिजे. साने गुरुजी 60-70 असता तर विचार केला असता.
टार्गेट चेसेबल होतं. 100हून अधिक धावा इथे कोणताही संघ आणा चेस करणं अवघड आहे. 101 102 प्रणयच्या बॅट मधून सलगचा चौथा हाय अँड हँडसम स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड सिक्सर. षटकार नंबर 95 95 सिक्सर लागल्यात. 100चा रेकॉर्ड कदाचित मिस होईल परंतु जबरदस्त. साने गुरुजी चषकाचं नाव घेतलं जाईल. सर्वाधिक सिक्सर लागणारी टुर्नामेंट एका दिवसामध्ये. नागेश काका मैदानावरती इनसाइड एज सध्या डॉट बॉल येतोय. 49 धावा झाल्या म्हणजे साने गुरुजीने देखील प्रत्येक मॅच मध्ये 50चा पल्ला गाठलाय. ओ अपरकट बॅकफुट पंच वीरेंद्र सेवाग कॉपी बुक स्टाईल मध्ये येतोय चौकार. एक बॉल शिल्लक शेवटचा बॉल. उद्या देखील प्रेक्षकांनी यायचंय. उद्याला एक गाव एक फॉर्मॅट. काही आपल्या गावातील संघ, काही मीरा भाईंदरचे संघ, काही बोरिवलीचे संघ इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहात. आज चांगला प्रतिसाद सर्व प्रेक्षकांनी दिला आणि शेवटला देखील षटकार म्हणजे प्रणयने आपलं काम केलंय. प्रणयच्या बॅट मधून या मॅच मध्ये 11 बॉल 39 धावा आल्यात. जबरदस्त बॅटिंग. प्रणय करता देखील टाळ्या झाल्या पाहिजे. अफलातून बॅटिंग. परंतु एकच नाव फ्रेम मध्ये आहे ते म्हणजेच 13 बॉल 55 धावा नॉट आउट राहिला. शैलू आपण आहात या मॅचचे हिरो. कॉंग्रॅच्युलेशन. NM चॅम्पियन टीम फायनल मध्ये प्रवेश केलाय. पुन्हा एकदा हा संघ NC अंतर्गत बॅक टू बॅक दुसऱ्यांदाच फायनल मध्ये पाहिले आपण. मॅन ऑफ द मॅच घेण्याकरता शैलू या. निशांत शैलूला आपण पाठवा पहिला नंतर